नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। तर आज आहे शनिवार आणि ठरल्याप्रमाणे आज संध्याकाळी लाईव्ह असणार आहे, पण लाईव्ह संध्याकाळी 7 वाजता घेणार आहे, 7:30 वाजता नाही तर 7 वाजता घेणार आहे। तर ज्यांना पण यायचं आहे लाईव्हला तर 7 वाजता तुम्ही या। आणि सामुदायिक नामस्मरणाची एक माळ सुरुवातीला घ्यावी अशी माझी इच्छा आहे। तर सामुदायिक नामस्मरणात खूप जास्त ताकद असते, तर माझी इच्छा आहे की सामुदायिक नामस्मरण सगळ्यांनी मिळून एक माळ घ्यावी। आणि ज्या वेळेला पण आपण सामुदायिक नामस्मरण घेणार आहे त्यावेळेला मला असं वाटतंय की प्रत्येकानं आपल्या घरातल्या देवाऱ्यामध्ये दूध साखर ठेवावी। नाही ठेवली तर आई काय आपल्याला शिक्षा करणार नाही आहेत, पण ते आईने सांगितलेला एक उपाय आहे आणि त्याच्यामध्ये खूप ताकद आहे। दूध साखर ठेवून नामस्मरण केल्यानं खूप इच्छा पूर्ण होतात आणि इच्छा पूर्ण होतात हे आईंनी सांगितलं आहे, त्यामुळं होणारच। त्यामुळं मग दूध साखर ठेवून आपण नामस्मरणाची माळ घ्यावी लाईव्हला, असं माझं मत आहे, मला असं वाटतंय। तर प्रत्येकाला जे वाटतंय ते तुम्ही करू शकताय, पण मी सांगितलं असंच। तर बघा, ज्यांना वाटतंय की हां हे ठीक आहे, तर तुम्ही पण दूध साखर ठेवून लाईव्हला येऊन सामुदायिक नामस्मरण आपण सगळे मिळून करू आणि मग नंतर बालोपासना ह्या विषयावर बोलू। मला तृप्ती म्हणून आहे, एक मैत्रीण असल्यासारखी आहे माझी ती, तर ती मला बऱ्याच वेळेला बोललेली आहे की सपना तू लाईव्हवर किंवा बालोपासनेविषयी जास्त लोकांचं मत जाणून घे किंवा त्या टॉपिकवर जास्त बोल, असं तिनं बऱ्याच वेळेला मला बोललेली आहे। तर मला पण ते वाटतं की बालोपासना ह्या विषयावर आज घ्यावं तिच्या इच्छेनुसार, किंवा बालोपासना ही खूप मोठी ताकद आहे आईने आपल्याला दिलेली। खूप कमी वेळात खूप जास्त काहीतरी मिळवण्याची संधी बालोपासनेमधून मिळते। तर बालोपासना ह्या टॉपिकवर संध्याकाळी बोलावं असं माझं मत आहे। तुमचं आणखी काही वेगळं मत असेल किंवा लाईव्ह कुठल्या टॉपिकवर घेतलं पाहिजे असं काही असेल तर तुमचे पण कमेंटमध्ये मतं सांगा। आणि संध्याकाळी लाईव्ह तर होणार आहे, ज्यांनी इंटरेस्टेड आहेत। आणि मला वाटतं की सामुदायिक नामस्मरणाच्या माळेला बऱ्याच जणांनी हजर असावं, घरात दूध साखर ठेवून ही माळ घेतली जावी प्रत्येकाकडून, अशी माझी इच्छा आहे। तर बघा, तुमच्या आणि बऱ्याच इच्छा आपल्या पूर्ण होण्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे असं मला वाटतं। तर तुमची जे पण काही मतं असतील तर मला सांगा कमेंटमध्ये। जे पण लाईव्ह येणार आहेत त्यांनी पण सांगा आणि संध्याकाळी लाईव्हला सगळेजण या आणि मोठ्या संख्येनं नामस्मरणाची माळ तरी होऊ दे असं मला वाटतं। तर बघा, ज्यांना जमतंय त्यांनी लाईव्हला या। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि संध्याकाळी लाईव्ह जॉईन करा। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय।